हाय, हॅलो, नमस्कार. मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण बघतोय की कोकोनट पुडिंग. खरं तर याला कोकोनट पुडिंग म्हणावं, केक म्हणावं की खरवस म्हणावं तेच समजत नाहीये. अगदी डिलिशियस आणि एकदम चवदार अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. बऱ्याचदा घरात काय होतं की नारळ ही उरलेली असतात, देवपूजेची असो किंवा कोणी ओटी भरण्याची असो. तर नारळाचा वापर कसा करायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय. की नेहमीच तीच तीच नारळाची बर्फी खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर अशी एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला नेहमीच वाटतं की नारळ सहजासहजी कसं फुटलं जाईल, तर आज मी सांगते काय करायचंय. तर या पुडिंगसाठी नारळ आपण घेतोय एक. तर नारळ वापरण्याआधी त्याची वरची पूर्ण साल काढून घेतलंय. तर नारळ एका कुकरमध्ये टाकून त्यात अर्धा लिटर पाणी टाकायचंय. मला नारळापासून अजून एक रेसिपी बनवायची, त्यासाठी मी 2 नारळ घेतले. तर कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. हाय फ्लेमवर 1 शिट्टी द्यायची. नंतर गॅसची फ्लेम कमी करून 2 शिट्ट्या काढायच्या. शिट्ट्या काढून झाल्या की नारळ पाण्यातून बाहेर काढायचे. तुम्हाला नारळ कुकरमध्ये शिट्टी देऊन काढायचे नसेल तर डीप फ्रीजला ते 5 ते 6 तास ठेवायचे, त्यानेही इझिली ते फुटतात. तर कुठलाही हेवी आयटम घेऊन दाखवलंय तसं नारळाच्या सर्व साईडने मारून घ्यायचंय, म्हणजे बाहेरचा कडक भाग पटकन निघतो. हे बघा, जिथला भाग निघत असेल तिथे चाकूने ते डिमोल्ड करून घ्यायचंय. तर नारळाचे छोटे तुकडे करून घ्यायचेत. तुकडे करून घेताना किंवा करून झाले की छान पाण्याने धुवून घ्यायचे 2 वेळा. तर पूर्ण 1 कप मी नारळाचे तुकडे घेतलेले. तर हे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर वाटताना काय करायचं की आपण 2 कप पाणी टाकायचंय. पाणी शक्यतो टप्प्याटप्प्याने टाकायचं, म्हणजे त्याची पेस्ट ही छान बारीक होते. तर प्रमाण मी परत सांगते, 1 कप नारळाचे तुकडे आणि त्याच कपाने 2 कप पाणी घेतलेले. तर आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची. त्यासाठी एका भांड्यावर चाळणी ठेवून त्यामधलं सर्व नारळाचं दूध काढून घ्यायचे. तर जेव्हा तुम्हाला नारळाचं दूध हवं असेल तेव्हा ही प्रोसेस तुम्ही फॉलो करायची. आपल्या घरात नारळ ही असतातच, काहींकडे त्याची झाडे देखील असतात. त्यामुळे नारळ न मिळणं फार काही अवघड नाहीये. त्यामुळे जेव्हा नारळ मिळतील तेव्हा नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर चमच्याने दाबून व्यवस्थित सर्व दूध हे काढून घ्यायचे. तर हे आहे आपलं डेसिकेटेड कोकोनट. हेही युजफुल ठरणार आहे आणि यावर ही व्हिडिओ लवकरच येईल. तर ह्यात छान घट्ट दूध आहे. तर ह्यात आपण काय करायचे की हाफ कप साखर टाकायची आणि 5 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकायचे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आणि कॉर्नस्टार्च ऐवजी ह्यामध्ये तुम्ही कस्टर्ड पावडर देखील वापरू शकता. तीही तुम्हाला 5 टेबलस्पून घ्यायची आहे. आणि जाड साखरेऐवजी तुम्ही पावडर शुगर वापरली तरीही चालणार आहे. आता हे चमच्याने छानपैकी मिक्स करून घ्यायचे. कॉर्नस्टार्च टाकले त्यामुळे 5 मिनिटं तरी व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे. आता गॅसवरती कढई ठेवून हे त्यात ओतून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे, पण हे मिश्रण चमच्याने सतत मिक्स करत राहायचंय. कॉर्नस्टार्च आधीच मिक्स केलेलं आहे त्यामुळे गुठळ्या होणार नाही, त्यामुळे ते टेन्शन तुम्ही मुळीच घेऊ नका. ते घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचंय. जवळपास 2 ते 3 मिनिटं मिक्स केल्यानंतर हे बरोबर घट्ट होतं आणि चमच्याला कोट होईल इथपर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचंय. जेव्हा आपल्याला कुठला गोड पदार्थ बनवायचा असतो ना, तेव्हा दूध लागतं, मलाई लागते, तूप लागतं, मिल्क मेड असं वेगवेगळे पदार्थ लागतात. तर कुठलाही पदार्थ न वापरता आपण एक मिठाई इथे बनवतोय, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर हे बघा, इथे आपलं बॅटर एकदम परफेक्टली रेडी आहे. जेव्हा ते तुमच्या चमच्याला, तुम्ही जो चमचा वापरता त्याला कोट होतं, तेव्हा तुमचं बॅटर हे परफेक्टली रेडी असतं. त्यामुळे आता गॅस बंद करून हे थोड्या वेळ चालू ठेवायचंय, सतत हलवत राहायचंय. आता तुम्हाला ज्या शेपचं पुडिंग हवंय त्या शेपचं भांडं घ्यायचंय. त्याला तूप लावून घ्यायचं. भांडं कुठलंही चालेल, लोखंडी भांडं न घेता बाकी दुसरं कुठलंही भांडं घ्यायचंय आणि त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि जे मिश्रण आहे ते गरम गरमच यामध्ये ओतून घ्यायचंय. जेव्हा पुडिंगचं बॅटर हे गरम असतं तेव्हाच भांड्यामध्ये लगेच ट्रान्सफर करायचं आहे, कारण की तो एक शेप पकडतो आणि आपल्याला हवा तो शेप परफेक्टली इथे मिळतो.
आता हे भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. फक्त गरम गरम भांडं हे फ्रीजमध्ये न ठेवता ते जेव्हा थंड होईल तेव्हाच आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. बॅटर भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं की त्याला ॲल्युमिनियम फॉईल लावायची आहे किंवा एखादं झाकण असेल ते त्यावरती ठेवून आपण ह्याला 4 तास तरी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. ॲल्युमिनियम फॉईल न लावता तुम्ही भांडं तसंच फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. कुठल्याच प्रकारचं त्यावरती कोटिंग येणार नाही किंवा आईस क्रिस्टल जमा होणार नाही. तर बघूया आता बरोबर 4 तासानंतर आपलं पुडिंग कसं झालंय ते. तर इथे मी ॲल्युमिनियम फॉईल काढून घेतलेली आहे आणि हे बघा एकदम छान टेक्स्चर आलेले आहे पुडिंगला आणि आपोआपच त्याने भांड्याला सोडलेलं आहे. हे बघा शेप एकदम परफेक्टली पकडलाय. तर आता एकदम इझिली डिमोल्ड पण होईल तो. तर आता ते ताटात काढून घेऊया. तुम्हाला जाडसर पुडिंग हवं असेल तर 2 नारळाचं पुडिंग करा म्हणजे ते जाडसर बनेल, किंवा एकाच नारळाचं पुडिंग करताना मोल्ड घ्यायचा, तो कमी व्हॉल्यूमचा असावा आणि हाईट त्याची जास्त असावी. तुम्ही ड्रायफ्रूट्सने गार्निश करा किंवा अजून दुसरं काहीतरी वापरा, अगदी सुंदर दिसेल. तर इथे मी स्वस्तात मस्त सजवले तुळशीचं पान आणि गुलाबाच्या 2 पाकळ्या. एकदम फ्रेश केकला देखील अशी ग्लेज येत नसते, इतकी अप्रतिम ग्लेज आणि इतका सुंदर सॉफ्टनेस या पुडिंगला आलेला आहे. आधी केक म्हणून देखील तुम्ही हे बनवू शकता किंवा खरवस म्हणून सुद्धा हे सर्व करू शकता. इतके डेलिशियस हे पुडिंग आहे. कुठलीच अगर अगर पावडर न वापरता एकदम जिलेटिन अगर अगर वापरता त्या प्रकारचं टेक्स्चर सॉफ्टनेस आलेला आहे. फक्त कट करताना शांततेत हळूवारपणे करायचं आहे. ह्याच्या चौकणी वड्या पाडल्यात तरीही सुंदर दिसेल. आणि फक्त नारळापासून आपण इतकी सुंदर आणि डेलिशियस ही रेसिपी बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना देखील खाऊ घाला. सो कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा.